ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी. प्रवचन अथवा कीर्तन दोघातील फरक. प्रवचन आणि कीर्तन यांचा फरक सांगतो. प्रवचन म्हणजे एखाद्या गुरुजींनी, साधूंनी किंवा विद्वान व्यक्तीने शास्त्र, ग्रंथ, धार्मिक विषय यावर दिलेला शांत, गंभीर आणि उपदेशात्मक व्याख्यान. यात मुख्यत्वे ज्ञान देणे, तत्वज्ञान समजावून सांगणे आणि लोकांना योग्य मार्ग दाखवणे हे उद्दिष्ट असते. स्वरूप साधे असते. बोलण्यावर जास्त भर. उदाहरण भगवद्गीता प्रवचन, उपनिषद प्रवचन इत्यादी. कीर्तन हे फक्त व्याख्यान नसून भजन, गाणी, कथा, श्लोक, नृत्य आणि अभंगांच्या माध्यमातून केलेले धार्मिक सादरीकरण असते. यात गायन, वादन, कथा सांगणे, भक्तिभाव जागवणे हे सगळे एकत्र येते. उद्दिष्ट भक्ती जागवणे, आनंद निर्माण करणे आणि श्रोत्यांना कथा उदाहरणातून शिकवणे. उदाहरण संत तुकाराम महाराजांचे अभंग कीर्तन, नामस्मरण कीर्तन. थोडक्यात फरक. प्रवचन फक्त बोलणे, शिकवणे अर्थात ज्ञानमार्ग जास्त. कीर्तन गाणे, कथा, वादन, भक्ती अर्थात भक्तिमार्ग जास्त. धन्यवाद.